हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं? झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी? तर भाऊ बहिणींनो स्वयंपाक तर काय नाही झाला, करायचा आहे आपल्याला स्वयंपाक. तर बघा आपलं बाळ इथं झोपलंय, गारट्या गुरट्याचं आपलं चांगलं पॅक केलंय, स्वेटर पेटर घालून उचकी लागली बाळाला माझ्या. तर भाऊ बहिणींनो ही भांडण म्हणजे तुम्हाला सांगते भरपूरच असं ही व्हायला लागलंय, पेटच चाललंय पण कमी काय व्हायना. कारण कसं आहे माहित आहे का, ह्यांना वाटतंय की मी पहिली जशी जी गप्प बसून ऐकत होती तसं ह्यांचं ऐकतच बसावं. ह्यांना वाटतंय की हो ग बाबड्या, का 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 होतंय बाळा? उचकी लागली, उचकी लागली. बाळ रडतंय भाऊ बहिणीनं, उचकी लागल्यामुळे रडतंय. तर भाऊ बहिणीनं कॅमेरा थांबवला होता, बाळ उठतंय रडल्यामुळे, रडत होतं म्हणून आपलं त्याला शांत केलं, का मांडीव घेतलं. तर भाऊ बहिणीनं हे जे विषय भांडणाचा चाललेला आहे, एकाचं झालं की एक मला उठतंय बोलायला, ही बरोबर आहे का भाऊ बहिणीनं? तुम्ही सांगा. हा विषय आधी कुणी काढला? माझं काय आधी मध्ये नाव नसताना माझ्या नावानं टायटल कुणी दिला? मोठ्या नंदनं दिला. मी काय बोलली होती का? ह्याच्या आधी पण व्हिडिओ काढलं मी, चाबरी, मी आमकी, मी फलानी बेस्तानी. बारकी ननंद बी माझा व्हिडिओ काढते तरी मी काय बोलत नाही. जरी ननंद माझी बारकी व्हिडिओमध्ये माझ्या साईडनं बोलली असेल ते दिवशी, तर भावा बहिणीनं या मोठ्या नंदनं माझ्या नावानं टायटल दिला, मी माहेरला यायचं का नाही सांगते. मी त्यांना कधी नको येऊ म्हणलं होतं त्यांना माहेरला. हा मी कवाच बोलली नाही त्यांना, कारण माझा अधिकार तिथपर्यंत पोचतच नाही ना त्यांना येऊ नका आणि म्हणायचा. मग भांडणाचा विषय कोणी काढला? भावा बहिणीनं त्यांनी काढला का ना? मग आमचा सुखी परपंच असताना त्यांनी माझ्या नावानं टायटल द्यायचं, प्रत्येक वेळेस द्यायचं, परत मी गप्प बसायचं. मग आता नाही गप्प बसू शकत मी, कारण की सहन करायची सहनशक्ती माझ्यात राहिलीच नाही आता. बस झालं ऐकून घ्यायचं आणि तुमचं बोलणं बी ऐकायचं. बस झालं, बसच आता समजच. कसं आहे माहित आहे का, गप बसल्यानंतर माणूस जास्त फायदा घेतं. जसं की तुम्ही माझं व्हिडिओ काढत असता आणि त्यात विषय असा झालाय, मी जी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की आईला फोन करून बोलत बसते ती माझ्या एकी, आणि हे खरं आहे बरं का. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्यांची आई घेतली रेगना रेग फोनवर सांगत असते. राहिला विषय मोबाईलचा, तर बारक्या त्यांचा मोबाईल त्यांच्या जवळचा भावा बहिणीनं त्यांच्या मोबाईलचा संपलेला आहे बॅलन्स. आता 2-4 दिवस झालं संपलेला आहे बॅलन्स. मग त्यांचा फोन चालू असायचं, तसं बी ते भाऊजींचा मोबाईल मोठाला आहे, त्यांच्या मोबाईलवरून तरी त्यांचा फोन व्हिडिओ कॉल असतेच. मग तुम्हाला सांगते आता इथं फॅन लाईटी समजा बंद असते, फॅन बंद असते तर फॅनच्या आवाजाने तर आवाज येत नाही ऐकायला. पण तुम्हाला सांगते आणि त्या म्हणतात की सासूचं म्हणणं कसं आहे की मी मागं पुढं बोललेलं त्यांच्या लेकीला त्यांना पटल का, त्यांना राग येतो. आता मागं पुढं बोलण्याचा विषय येतच नाही भाऊ बहिणीनं. मी बेधडक बोलते, मी मागं पुढं बोलतच नाही, त्यांचं मागं नाव पण घेत नाही. मी व्हिडिओवर बेधडक बोलते, कारण मला मागं बोलायची सवय नाही, मी तोंडावर बोलत असते. आणि बस झालं आता ऐकून घ्यायचं. आजपर्यंत बोलत नव्हती तोंडावर, पण आता मी तोंडावर बोलते, कारण की सहनशक्ती संपली, सण करायची शक्ती संपलेली आहे माझी. त्यामुळे आता सण पिन काय करणार नाही. जसं तुमचं माझे की तुमचं व्हिडिओ येत्यालं, सासूचं झालं, नंदांचं झालं, राहिला विषयाला योगिता ताईचा. कारण की मोठ्या नंदाचं म्हणणं कसं आहे की तुझ्या त्या बारक्या नंदालाच लय पाणी लावती, बारक्या नंदालाच लय तू जवळ करते, मला लय लांब, कारण की ती लय तुझी ननंद आवडीची आहे, असं तसं म्हणून त्या बारक्या नंदाला बी आपण हे करणार नाही भाऊ बहिणीनं. आणि राहिला विषय दोन्ही नंदा इथं आल्यावर त्यांच्या पुढं करते, ही शब्द मला इथं सासूनं ऐकवलेला आहे. त्यामुळं आता कसं आहे माहिती आहे का, त्यांना त्यांच्या इथं आले तर त्यांच्या पुढं करायचं नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, पुढं केल्यावर बी आपल्याला काय नाव मिळतंय की माझ्या दोन्ही लेकी आल्या की त्यांच्या पुढं करते मी. त्यामुळं मला त्यांच्या लेकींच्या पुढं बी करायचं नाही, मागं बी करायचं. आणि राहिला विषय मागं पुढं बोलण्याचा, त्यांच्या आईला लय राग येतो कुठल्या बी आईला. तर विषय काय माहिती भाऊ बहिणीने, मी मागं पुढं बोलत नाही, मी डायरेक्ट बेधडक व्हिडिओवर बोलते. रागी आला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला राग येऊ द्या. कारण कसं आहे माहिती आहे का, मी ह्याच्या आधी पण कधी बोलत नव्हती, आता बी बोलत नव्हती, पण माझं त्या दिवशी टायटलवर माझं नाव आलं आणि ह्याच्या आधी टायटलवर नाव आलं, पण मी गप्प बसली. आणि राहिला विषय सासूचा सकाळचा व्हिडिओ मी बघितला आता मगाशी नवरा कामावरनं आल्यानंतर, की त्यांचं म्हणणं कसं आहे की पोरगा झाला म्हणून मी लय आता भाव खाती, लयच भाव खायला लागले. आता कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं, पोरगा झाला म्हणून भाव खायचा विषय नाही, व भाव खात नाही मी. मला कसं वाटतं की समधी एका असावी, एकाला आज एकाला दुजं करावं नाही. कारण कसं माहिती आहे का, आजपर्यंत त्यांच्या लेकी जी मला बोलत होत्या ते सासूला लय आवडत होतं.
लय आवडत होतं. म्हणजे तुम्हाला सांगते तवा नाहीत म्हणल्या का ग माझ्या सुनाला बोलता, ती पण माझी सून आहे, लेकीसारखीच माझी सून आहे, माझ्या लेकीसारख्या सुनाला बोलू नका. आज नाही उद्या त्यांच्याच वंदळीने मला पाणी पियायचं, आज नाही उद्या ती पण मला बघतेलीच. आता नाही ती बघत पण. आणि तसं बघत कसं नाही, जवळच आहे ती, शेजार पाजार आहे ती, भावा बहिणीनं कसं लक्ष नसतं का एकामेकांवर, सांगा बरं. तर सासू म्हणती माझ्या लेकीला बोलल्यानंतर कालवर मागं पुढं बोलल्यावर माझ्या कुठल्या वेळेला राग येईल का नाही. बरोबर आहे, राग येतो ही मान्य आहे मला. मग सुनाला बोलताना राग नाही वय सासूला. मग सासू का म्हणत नाही का ग बायानो माझ्या सुनाला बोलता तुम्ही, तिचा बी परपंच आहे, कशाला तिच्या परपंचात तुम्ही डोकं घालता, त्यांचं काही का चलं ना, बोलू नका त्यांना. किंवा ती माझी सून आहे, तुम्ही तुमच्या परपंचात लक्ष द्या. असं का सासूच्या तोंडात आलं नाही. आता बरंच काल 2 दिवस झालं त्यांच्यामुळे मी त्यांच्या नावाने व्हिडिओ बनवते भावा बहिणीनं. पण सासूला किती राग येतोय, नवऱ्याला किती राग येतोय हे कळून आलं. कारण की कसं असतं माहिती आहे का, वळणाचं पाणी वळणाला जातं, रक्ताचं पाणी रक्ताला जातं. बरोबर आहे, ती गोष्ट खरीच आहे. राहिला विषय पोरगा झाला म्हणून ताटायचा, मी पोरगा झाला म्हणून ताटत नाही. कारण की कसं आहे, हे बी रक्त तुमचंच आहे, आज नाही उद्या पलटणारच आहे. की कसं असतं माहिती आहे का, सून ही लोकांच्या घरची असती, बाहेरून आलेली असती, मग तिची किंमत करत नाही ते हो भाऊ बहीण. बरेच असे सासू सासरे नंदा आहे त्या अशी लांबचं धरते ती. कारण की ती बी जवळ मानायचा प्रयत्न केला तर करत नाही ती, कधी नाही कधी ती लांबचा दुरावा दाखवतच असते ती. आणि ती आज माझ्यावर वेळ आहे भाऊ बहिणींनो, आज मला किती परकी आहे मी ही मला ही समधी जाणवून देते ती. कारण की कसं आहे माहिती आहे का, सकाळीच ऐकलं सासूच्या तोंडनं की माझी नातू आहे तर मी घेणार, मी बोलवणार. आता एक नातू झाला म्हणून बोलवला. इतके दिवस जसे मी गरोदर राहिले होते तसं सासूनं मला विचारलं पण नाही की तुला काय खाऊ वाटतंय, तुझी तब्येत कशी आहे, कितवा महिना लागला किंवा कितवा महिना नाही, असं कधीच विचारलं नाही. आता बरं नातू घेणार मी, नातीला बोलवणार मी. नातू किती बी काय झालं तरी मी घेणार. घ्या की, तुमचाच नातू आहे, तुमचीच नात आहे, आज नाही उद्या तुमचीच आहे ती. किती केलं तर मी लांबची बाहेर ना आलेली आहे, तुम्ही मला कसं आपलं म्हणचाल. आता तुम्हाला तुमच्या लेकीला 2 दिवस बोलते तर तुम्हाला लय राग येतोय. कारण की कसं आहे, दाखवलं का ना भावा बहिणीने त्यांनी परखापणा. व्हिडिओमध्ये ही शब्द बोलून दाखवला का ना. ह्याच्या आधी कितीतरी त्यांचे माझ्या नावाने लेकींचं व्हिडिओ कितीतरी आलं त्यांच्या. त्यावेळेस म्हणल्या का त्या माझ्या सुनाच्या नावाने व्हिडिओ का काढता तुम्ही तुमच्या परपंचात लक्ष द्या. नाही दिलं त्यांनी. कसं आहे माहिती आहे का, हेच परखापणा आणि आपलंपणा जाणून लगेचच येतो. मग माझं काय व्हिडिओमध्ये चुकतंय सांगा, मी ऐकून घेणार नाही, बोलणं घेणार नाही. कारण कसं आहे, त्यांना वाटतंय ना मला पोरगा झाला म्हणून मी लय भाव खाते. मी भाव खात नाही भावा बहिणीनं. माझं जे रिअल आहे ना मी तेच दाखवणार आणि जी माझ्यासोबत होते ते दाखवायचा प्रयत्न करणार. कारण कसं आहे, गप बसल्यानंतर माणसाला गप बसून समजच गिळावं लागतं. आता मी गप बसून गिळू शकत नाही, माझी सहनशक्ती संपलेली आहे. आणि राहिला विषय, त्या म्हणतात की आईच्या मोबाईलचा बॅलन्स संपला आणि आम्ही कवा बोलत बसलो. आणि इथं तर तुम्हाला सांगते रोज कानं नाही ऐकते मी, इथली रेग सांगतात. आणि त्यांच्याच लेकी कधी व्हिडिओमध्ये म्हणलेलं पण आहे ते, आमच्या आईचा फोन येतो आणि आई आमच्या लेकांचं सांगत बसते, सुनांचं सांगत बसते. ही त्यांच्या तोंडनं कबूल झालेलं आहे का ना भावा बहिणींनो. रेगणारे घेतली सांगायची लेकींना, का सांगायची. आणि वरनं म्हणतात की आई आम्हाला सांगते, फोनवर सांगते. म्हणजे खरं आहे ती मी बोलली का, खोट आहे ती बोलली, सांगा बरं. आणि लय भाव खात नाही मी. आज माझं जरी ते लिकूर असलं ना तर तुमच्या रक्ताचंच आहे ते. आणि मला नाही तुम्ही नाही घेतलं तरी काय फरक पडत. घ्या, तुमचाच नातू, तुमचीच नात, तुमचाच लोक आहे. मी कधी त्यांना दुजापणा तुमच्या एकी केलेला नाही, पण तुम्ही मला दुजापणा आटवून दिलाय भाऊजी, जाणवून दिला मला समध्या गोष्टीत. आणि राहिला विषय भाऊजीचा, भावा बहिणीनं आता मी त्यांना हाक मारली, ती गावात चाललेला इथं मायरू गेली तिकडे खेळायला, त्यांना बोलवून ती त्यांनाच बोलते मी, सासूला बोलत नाही. कारण सासू फक्त येते आणि लाडू आणि चुलू आणि गुलू करत जाते, आपल्या बाळाला घेऊन जाती बसती. आपण त्यांना काय बोलत नाही एका वाटत दोन. कारण की कसं आहे माहिती आहे भावा बहिणीनं, किती केलं तरी ती त्यांच्या लेकींचीच कड घेणार, माझी घेणार का. त्यांना खाली उतार बोललेलं 2 दिवस पटना. पण ज्या दिवशी त्यांच्या लेकींचं व्हिडिओ आलं त्यावेळेस त्यांनी नाही लक्ष दिलं. का ग बायानं तुझ्या नावाने व्हिडिओ काढला की काय. आणि मी लय भाव खाती म्हणून. भाव खायचा विषय नाही भावा बहिणीनं, बरंच काय व्हिडिओमध्ये बोललेले आहे त्या, पण मी काय आता बोलत नाही जास्त. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण किती केलं तरी इथली सून आहे, सुनानी जास्त ऐकायचं असतंय असं म्हणलं जातं भावा बहिणीनं. पण आता बासकी किती दिवस ऐकायचं, झाली आता एक लेकरू होतं तोपर्यंत ऐकून घेतलं, आता दुसरं झालं तरी पण तीच मागचा दिवस पुढे थोडा तरी बदल करा की तुमच्यात. आला
कुणाकुणाला राग यायचा आहे ती बघू. आणि राहिला विषय त्यांच्या लेकाला फुगवायचा, मी काय कुणाला फुगवत नाही, कारण की दुधाची बाटली घेऊन ती काय भिताडाला धरून काय म्हणते ती मुतत नाहीत. माहेरीचं पप्पा मोठा आहे तर मस्त त्यांना समजते स्वतःची बुद्धी आहे. राहिला विषय शिकवायचा सांगायचा, कोण पाटी पेन्सिल घेऊन बसलं नाही त्यांना शिकवत बसायला. त्यांना स्वतःची बुद्धी आहे, कोण कसं आहे कोण कसं नाही. आता काल मी त्यांच्या बहिणीला बोलली तर कितीतरी राग आला भावाला. आणि काय मी त्यांना शिकवत बसतीये. त्यांना जर मी शिकवत बसत असती तर त्यांनी मला काल बोललं असतं का? बहिणीला बोलली तर मी, आणि जी खरं आहे तीच बोलली. त्याच्यावरनं त्यांच्या लेकाला राग आला भावा बहिणीनं. पण कसं आहे माहिती का, चला जाऊ द्या, ज्याचा विषय आहे. आणि आईचं बी म्हणणं आहे की मी फुगावती. कुठली बायको अशी नाही की नवऱ्याला फुगवती, या सासूविषयी, दिराविषयी, बहिणींविषयी कुठलीच बायको अशी नाही. आणि असेल ना त्यांनी मला कमेंट करून सांगा की असत्यात सुना अशा म्हणून, कारण मी तर तशी नाही शिकवण्यातली. मी लोकांचं ऐकून घेते पण मी कुणाला शिकवत नाही भावा बहिणीनं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. या सर्वांनी काळजी. कसं आहे माहिती आहे का, शेवट किती केलं तर ही एक आहे ती मलाच परके करते ती. आणि आज परकापणा सासूनं खरा जाणवून दिला, कारण की कसं आहे त्यांच्या लेकींना बोलल्यानंतर त्यांना राग येतो हे मला माहिती नव्हतं. आणि राहिला विषय मी ही विसरूनच गेली होती की मी ह्या घरची सून आहे, त्या ह्या घरच्या लेकी आहेत. त्या किती केलं तर लेकींचाच माणूस खरं धरणार, लेकींलाच हे करणार. आणि किती केलं तरी मी सून आहे, सुनाचं कोण एवढं मनाव घेत नाही का. तिला बोललं तरी चालतं त्यांना, पण लेकीला बोललेलं चालणार नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. घ्या सर्वांनी काळजी.